जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर। या ठिकाणी मला एक विषय जाहीर करायचा आहे, त्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे। या ठिकाणी तुम्हाला माझ्यासोबत हा जो मुलगा दिसतो, या मुलाचा परिचय आहे धम्मपाल गवळी। हा राहायला आहे आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। तसेच हा मुंबईमध्ये सुद्धा असतो, मुंबईलाही त्यांचं घर आहे। या मुलाचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे पोरगा अतिशय गुणी आहे, अतिशय हुशार आहे, तो गुरुभक्तसुद्धा आहे, तो माझा शिष्य आहे। याने माझ्याकडून यल्लम्मा देवीच्या जोगती पंथाची दीक्षा घेतली आहे, म्हणजेच तो यल्लम्माचा बाळ जोगती झालेला आहे। त्याने यल्लम्माचं दर्शन माझ्याकडून घेतलेलं आहे। ज्यांना यल्लम्माचा जोगती किंवा दर्शन कळत नाही, अशा सर्वसामान्य दर्शकांसाठी सांगतो की यल्लम्मा अर्थातच रेणुका देवीची गुरुदीक्षा त्याने माझ्याकडून घेतलेली आहे। आता पुढचा टप्पा इथे सुरू होतो की या मुलाने आत्तापर्यंत घरातून 3 वेळेला पळ काढलेला आहे। हा मुलगा घरातून पळ काढतो, तो निरनिराळ्या मोठ्या जोगती गुरूंकडे जातो, जोगती गुरूंच्या घरी जातो, त्यांच्या घरात जाऊन रात्रभर राहतो। त्यांना काय सांगतो मला माहीत नाही, पण त्यांना काहीतरी तो वेगळी कहाणी सांगतो की मी घरून आलो आहे, मला तुमच्या घरात राहू द्या, मला तुमची सेवा करू द्या, मला यल्लम्माची सेवा करू द्या। त्या गुरूंनी चब्बल 3 वेळेला याच्या घरी वापस पाठवलं, तरी हा पुन्हा त्या गुरूंच्या घरी पळून जातो। असं 3 वेळेला झालेलं आहे। 3 वेळेला याच्या आईवडिलांनी याला पकडून आणलेलं आहे। आणि समोरचे जे ते जोगती गुरु होते, त्या जोगती गुरूंना जेव्हा समजलं की हा आंधळे सरांचा चेला आहे, त्यावेळेला माझं नाव ऐकल्याबरोबर त्यांनी माझा आदर ठेवला आणि याला सुखरूप त्याच्या आईवडिलांकडे वापस पाठवलं। यामध्ये मला जास्त काही वाईट वाटण्याजोगा विषय पण नाही, पण विषय हा झाला की हा जेव्हा घरी वापस येतो आईवडिलांकडे, तेव्हा हा असं सांगतो की मी जेव्हा जोगती गुरूंकडे गेलो किंवा मी घरून पळ काढला किंवा मी इतर कुठल्या गुरूंची घरं हिंडतो, तर मी शुद्धीवर नसतो, मला काहीच आठवत नाही किंवा मी काय करतो ते समजत नाही। आणि घरच्यांना ते कारण पटतं, पण मी स्वतः गेली 20 वर्ष गादी चालवतो। कुठल्याही प्रकारे असं संमोहनशास्त्र अस्तित्वात नाही। तुमची स्मृती पटलं पुसता येतील आणि तुम्ही घरून गायब होसाल आणि पुन्हा घरी वापस याल आणि घरच्यांना सांगाल की मला काहीच आठवत नाही, मी कसा काय दुसऱ्यांच्या घरी गेलो। अशा पद्धतीचं मेस्मेरिझम किंवा हिप्नोटायझेशन किंवा संमोहन कुठल्याही प्रकारे शक्यच नाही आहे। त्यामुळे आता हा मुद्दाम करतो की काय करतो हे तोच सांगू शकेल, पण मी या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगतो, त्याच्या चेहऱ्यावरती फोकस करा। हा माझा चेला धम्मपाल गवळी, राहणारा आंबेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड, हल्ली मुक्काम मुंबई। या पोराला माझे यल्लम्माचे मोती आहे, याच्या कपाळाला मी यल्लम्माचा भंडारा लावलेला आहे। किती दिवसापूर्वी घेतले बाळा तू मोती? 7 महिने। 7 महिन्या पहिले। स्वतःच्या तिकडे पाहून सांग, तुझ्या मनाने घेतले का मी बळजबरी तुझ्या गळ्यात घातले? मनाने घेतले। बरोबर। आणि आत्तापर्यंत घरातून बाळा तू किती वेळेला निघून गेलास? 2दा। आईवडिलांना सांगून गेलास का? माझी परवानगी घेऊन गेलास का? नाही। इथून पुढे जाशील का? नाही। प्रॉमिस? हां। तर तमाम जोगती गुरूंना, किन्नर गुरूंना, आराधी गुरूंना आणि नाथपंथी गुरूंना, जेवढे कुठले धार्मिक गुरु असतील त्या सर्व गुरूंना हात जोडून विनंती करतो, हा मुलगा कोणाच्याही देवघरावर आल्यास किंवा तुमच्याकडे येऊन याने राहू द्या किंवा मला पदरात घ्या किंवा मला तुम्ही आवडता, मला तुमच्या घरात घ्या अशी विनवणी केल्यास याच्या भूलथापांना बळी पडू नये। कारण हा पोरगा घरी गेल्यावर सपशेल सांगतो मला काही आठवत नव्हतं आणि त्याचे आई वडील समोरच्या गुरूंच्या नावाने रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनला जातात। सध्या ते जोगती गुरूच्या नावाने रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनला चालले होते। प्रकरण मला कळालं, मी त्याला देऊळगाव राजाला बोलावलं, त्याच्या आईवडिलांची समजूत काढली की असं कुठलंही संमोहन वगैरे नसतं आणि समोरच्या जोगती गुरूंची चुकी नाही आहे, तुमच्या मुलाची चुकी आहे। हे सर्व सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। हा माझा चेला आहे, याला कृपया कोणीही स्वतःच्या घरामध्ये घेऊ नये। जय जगदंब नमो आदेश।